नमस्कार मित्रमंडळी. काय ना, आज पाहुण्यांच्या बी गावाला आलो आहे थोडं. आणि त्या पाहुण्याची बघा, मी नियोजन बघितलं त्यांनी. हे तुम्हाला जे समोर दिसते का, ही साधी केळी आहे. तर ते मला म्हणजे चर्चा असं सांगत होते. मी म्हटलं बाबा काय आहे? तर ते म्हणले चला तुम्हाला देशी केळी दावतो आमची. म्हणजे बघा, आता ही समोर तुम्हाला जे दिसते किती फणी येते, 1 2 3 4 5 6. पण ही देशी आहे मित्रांनो. ह्याला कुठल्या प्रकारचं मटेरियल नाही, काय नाही, फवारणी नाही, त्या कुठल्या प्रकारचं काय नाही. तर तुम्हाला सांगतो बघा काही यांनी आपलं खायापुरतं बघा. एक दुसरं येण बी झाले खोटाडा अजून एक. तर तुम्हाला सांगतो ह्याच्यापासून ह्याचं फायदा किती आहे. आता प्रत्येकाला शेत म्हणजे जे काही शेतकरी आहेत त्याला बघायला 10 गुंठ 5 गुंठ म्हणजे बारकं बी असं शेतकरी भरपूर आहेत आपल्या घराच्या कडेला. किंवा ज्याला कोणाला लई शेती नाही, घराच्या कडेला पण थोडंफार का व्हायना पण गुंठा 2 गुंठ 4 गुंठ जागा असते. मग त्या माणसाने जर आपल्या वैयक्तिक आपल्यासाठी सेंद्रिय जर खायचं म्हटलं, समजा केळाची क्वालिटी, आणि तुम्ही खावा जी देशी बी खावा आणि तुम्ही हायब्रिड बी खावा. तुम्ही देशीमधली चव आणि त्याच्यापासून जे काय बाकीचं जे काय मिळणारं जे घटक ह्याच्यामध्ये दुपटीनंच फरक आहे. तर ते मला सांगत होतं. म्हणलं कमीत कमी म्हणलं आता चांगलं 6-7 वर्षापासून म्हणलं माझ्याकडे ही खुटाड आहे ती. तर ती सांगत होतं मला, म्हणलं 6-7 वर्षापासून माझ्याकडं म्हणलं ही केळी आहे. तेव्हापासून म्हणलं घरामध्ये म्हणलं असं जास्त करून बाकीच्या गोष्टीसुद्धा कमी लागते ते. आणि आजारी पडायचं प्रमाण कमी आहे. खायला स्वादिष्ट, रुचकर, जसं जुन्या काळात आपण जसं पहिलं होतं का नाही, म्हणजे बिगर फवारण्याचं बिगर ह्याचं म्हणजे टोटली सेंद्रिय म्हणलं तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण म्हणलं ह्याला म्हणलं आता मी कधीच म्हणलं ह्याला अजिबात कुठल्या प्रकारचं काहीच टाकत नाही. म्हणलं बेसळ डोस नसतोय काय सुद्धा नसतंय म्हणलं. बघा आता खाली पण बघू शकता तुम्ही, हे बघा हे पिले आलेले आहे. ही जवळजवळ 6-7 वर्षापासून एवढ्याच एरियामध्ये चांगला आता ह्यांचं एक गुंठाचं रान असेल मला वाटतं. तर या गुंठ्याच्या ह्याच्यामध्ये म्हणलं केळं खाऊन खाऊन म्हणलं ह्याची म्हणलं 70,000ची केळी म्हणलं वर्षाला विकतोय म्हणलं 70,000ची. म्हणजे कसला मुनाफा म्हणावा लागेल. पैसे बी करते ते या, आणि डायरेक्टली घड जाग्याला पिकवून देते ते, म्हणजे ह्यालाच खुटाडालाच. आणि तिथनं डायरेक्टली काढूनच डायरेक्ट गिरायकाला. कसली सिस्टीम आहे राव. खायला चांगलं आरोग्यदायक असं भेटतं या. मग असं सुद्धा आपल्याला 1-2-4 गुंठ आपल्यापुरतं खायापुरतं जरी समजा करायचं म्हणलं तरी काय अडचण नाही तेव्हा. आणि एवढं माणसं करू शकते ती आपल्या. म्हणजे मला सांगा, आपण काय पैसे पाणी सगळे कमवते ती, मग स्वतःच्या शरीरासाठी पण थोडंसं काहीतरी केलं पाहिजे ना, बरोबर का. मग ही वेगळं आहे पण लाभदायक आहे. म्हणजे सगळ्यात वेगळं आहे पण खरंच लाभदायक आहे. तुम्ही सुद्धा असं ट्राय करा, आणि जेणेकरून आपलं जीवन